अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, छोट्या ह्या फुलाचं शिवपूजेतील महत्त्व तुम्हाला माहीत आहे का? महादेवाला प्रिय असलेल्या फुलांमध्ये गोकर्णाच्याच फुलाला का म्हणजे महत्त्व दिलेलं आहे? हे फुल अर्पण केल्याने भगवान शिवाची कशी कृपा आपल्यावर होती हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, श्रावण महिना चालू झालेला आहे आणि प्रत्येक जणच बघा व्रत वैकल्य उपवास करतात. प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने पूजा करतात व अभिषेक करत असतो. तर हे सगळ्यांनाच असं वाटतं की आपल्या सगळ्यांवर शिवशंकर भगवानाची आपल्यावर कृपा झाली पाहिजे. म्हणून छोट्यातली छोटी जरी सेवा आपल्याला मिळाली तर ती आपण आवर्जून सेवा करायची आहे. तर त्यातच आपल्याला ही फुलाची सेवा सुद्धा करायची आहे. तर ही फुल आपल्याला म्हणजे उपाय करायचा आहे. तर हे उपाय कसा करायचा हे बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर बघा, आपल्याला म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपण रोज जल अर्पण करत असतो, अभिषेक करत असतो. कारण जल अर्पण केल्या म्हणजे भगवान शिवशंकराला शीतलता मिळत असते. कारण शीतलता मिळण्यासाठी आपल्या म्हणजे आपण जर जल अर्पण केलं तर भगवान शिवाला शीतलता मिळते आणि भगवान शिवशंकराने आपल्या सृष्टीसाठी म्हणजे सृष्टीचा नाश होऊ नये म्हणून स्वतः आपल्याला विष प्राशन केलं. मग त्यांनी आपल्यासाठी एवढं केलं, तर आपण महिनाभर श्रावण महिनाभर आपल्या शिवशंकराचा दाह कमी होण्यासाठी आपण फक्त काय करायचं, तर आपल्याला तांब्यावर जल अर्पण करायचं आहे. याने भगवान शिवशंकराला शीतलता मिळते. पण आपण तांब्यावर जरी आपण पाणी अर्पण केलं, तरी भगवान शिवशंकर आपल्याला अनंत पटीनं आपल्याला पुण्य प्राप्त करत असतात. म्हणून आपण नित्यक्रम आपल्या श्रावण महिनाभर आपण रोज एक तांब्याभर पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे. अभिषेक तुम्हाला जमलं तर अभिषेक पण करायचा आहे. म्हणजे पंचामृताने अभिषेक करा, तुम्ही साध्या जलाने अभिषेक करा. पण रोज आपल्याला भगवान शिवशंकराचा दाह कमी होण्यासाठी जल अर्पण करायचं आहे. तर हे नित्यनियमाने आता बरेच जण करतात, बरेच जणांना वेळ मिळत नसतो. त्यांनी ज्या दिवशी तुम्हाला वेळ मिळेल त्या दिवशी तुम्ही जाऊन पूजा करायची आहे. जितक्या श्रावण महिन्यामध्ये सोमवारी असेल तर सोमवारी, इतर वारी जरी तुम्हाला वेळ मिळाला तर त्या दिवशी तुम्ही हे अभिषेक करायचा आहे, जल अर्पण करायचं आहे. कारण आपण छोट्यातली छोटी जरी सेवा केली तर भगवान शिवशंकरपर्यंत आपली पोहोचते आणि ते आपल्याला अनंतपटीने फळ प्राप्त करत असतात. तर ह्या दिवशी आता आपण कसं पूजेला जाताना आपल्याला ताट कसं न्यायचं आहे, ते पहा, ताटामध्ये आपल्याला सगळं पंचामृत घ्यायचं आहे, भस्म घ्यायचं आहे, अक्षत, फूल, धूपदीप, अगरबत्ती घ्यायची आहे, तांब्यात पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला जे काही वस्त्रमाळ आपण अर्पण करत असतो तर ही सुद्धा पांढरी वस्त्रमाळ अर्पण करायची आहे आणि आपल्याला याच्यामध्ये धोत्र्याचं फूल, फळ हे सगळं आपल्याला पूजेच्या साहित्य ताटात घ्यायचं आहे आणि मग आपण पूजेला तर बाहेर मंदिरात जाणं झालं शक्य ठीक आहे, नाही तर तुम्ही घरात सुद्धा पूजा करू शकता, अभिषेक करू शकता. तर आणि ह्यामध्ये आपल्याला एक हे दिव्य फूल ठेवायचं आहे. कारण हे दिव्य फूल जर ठेवलं, हे आपण जर अर्पण केलं, तर आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या लवकरात लवकर आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि हे फूल तुम्हाला सहज शक्य कुठेही मिळेल. याचा वेल असतो. प्रत्येकाच्या घरोघरी पण असतो, असं काही नाहीये कोणाच्या घरी नाहीये. पण नाही जर मिळालं तर तुम्हाला विकत सुद्धा मिळतात फुलं. तर हे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही एकदा जरी हा उपाय केला, तर नक्कीच तुमची मोठ्यातली मोठी इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. तर हे उपाय म्हणजे कसा करायचा आणि हे फूल कोणचं हे आज आपण व्हिडिओमध्ये बघू. तर बघा, आता आपल्याला फुलं अर्पण करताना आपण अभिषेक करतो तेव्हा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जप करायचा आहे. बेल आपल्याला मिळाला तर बेल अर्पण करायचं आहे. आणि जेव्हा आपल्याला अभिषेक झाल्यानंतर आपल्याला भस्मानी शिवपिंडीवर आपल्याला 3 बोटांनी आपल्याला असे बोटं ओढायचे आहेत. ते आपल्याला त्रिपुंड आपण म्हणत असतो. तर हे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं प्रतीक आहे. तर हे आपण जेव्हा त्रिपुंड लावतो, तेव्हा आपल्याला तिन्ही देवांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. म्हणून आवर्जून आपल्याला हे त्रिपुंड शिवपिंडीला लावायचं आहे. छोटी जरी असेल तर तुम्ही 3 टिपके का लावण, पण लावायचं आहे. कारण हे भस्म लावण्याला खूप महत्त्व आहे. आणि श्रावण महिन्यात जर लावलं तर आपल्याला म्हणजे एकाच दिवसात आपल्याला तिन्ही देवांचे आशीर्वाद प्राप्त होतील. म्हणून हे श्रावण महिन्यामध्ये आवर्जून आपल्याला जेव्हा तुम्ही पूजा करताल तेव्हा हे त्रिपुंड काढायचं आहे. आणि अभिषेक करतो तेव्हा आपण पंचामृताने करत असतो. ते पंचामृत सुद्धा आपल्याला तळ हाताने स्पर्श करून आपल्याला पिंडीला चोळून आपल्याला मग परत शुद्ध जल अर्पण करायचं आहे. तर हे सुद्धा केल्याने आपल्या ज्या काही जीवनातल्या वाईट आपल्या संकट आहेत, जे काही आपल्या हातावरच्या रेषा असतील त्या सुद्धा निघून जातात. ज्या नकारात्मक रेषा आलेल्या आहेत त्या सुद्धा निघतात. आपल्या घरामध्ये शांतता येते. किरकिर जे काही असेल आपले संकट वगैरे ते सुद्धा निघून जातात. म्हणून कधीही आपला तळहात आपल्या पिंडीला स्पर्श झाला पाहिजे. आपलं मस्तक सुद्धा आपलं जेव्हा नमस्कार करतो तेव्हा पिंडीला नमस्कार करताना आपल्याला मस्तक आपलं त्याला टेकलं पाहिजे. कारण आपल्या ज्या मस्तकामध्ये ज्या हे चांगल्या गुण आहेत ते आपल्या भगवान शिवशंकर आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. त्यामुळे आपल्याला लवकर आशीर्वाद प्राप्त होत असतं. म्हणून आपण जेव्हा
भगवान शिवशंकराला नमस्कार करतो तेव्हा आपलं मस्तक सुद्धा आपल्याला पिंडीला स्पर्श करूनच नमस्कार करायचा असतो. आणि हे असं आपली पूजा झाल्यानंतर आपण जेव्हा दूध पाणी अर्पण करतो तर त्यामध्ये काळे तीळ टाकून जर अर्पण केलं तर आपल्याला जे काही आपल्याला दोष लागलेला असतो, पितृदोष असतो, वास्तुदोष असतो, आता हे नकळत आपल्याला कधी कधी लागलेले असतात, तर हे सुद्धा आपले निघून जातात. म्हणून जेव्हा तुम्ही दूध पाणी अर्पण करता तेव्हा त्यात थोडे चिमूटभर काळे तीळ सुद्धा अर्पण करायचे आहेत. हे तीळ अर्पण केल्याने आपला सगळा दोष निघून जातो. कारण आपल्या घरामध्ये दोष म्हणजे आपल्यालाच नाही, आपल्या पूर्ण घराला लागलेला असतो. तर हा दोष आपल्या एका छोट्या तांब्याभर पाण्याने सुद्धा आपला हा दोष निघून जातो. म्हणून हे आवर्जून आपल्याला हा सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे ही भगवान शिवशंकराला. आणि आता हे फूल कोणतं? तर हे फूल आहे गोकर्णाचं फूल. तर हे गोकर्णाचं फूल जर तुम्ही श्रावण महिन्यात रोज अर्पण केलं तर खूपच चांगलं. समजा ज्या दिवशी तुम्हाला मिळेल त्या दिवशी तुम्ही अर्पण करा. मंदिरात अर्पण करा किंवा घरी जरी असेल तर घरी सुद्धा तुम्ही आपल्या शिवपिंडीवर अर्पण करू शकता. तर हे फूल जे आहे गोकर्णाचं, तर हे गोकर्णाच्या फुलाला आपल्या गाईच्या कानाचा आकार असतो पहा. तर हे गोकर्णाच्या फुलामध्ये भगवान विष्णू आणि आपल्या माता लक्ष्मीचा वास असतो आणि त्यात भगवान शिवशंकरांचा सुद्धा वास असतो. म्हणून हे तिन्ही देवतांचं फूल जर आपण अर्पण केलं तर भगवान शिवशंकर आपल्यावर लवकर प्रसन्न होतात. कारण भगवान शिवशंकरांचं हे आवडतं फूल आहे. आणि जर हे तुम्ही निळ्या रंगाचं जर फूल अर्पण केलं भगवान शिवशंकराला, त्यांचा निळ्या रंगाचं फूल त्यांना प्रिय आहे आणि हे फूल वाहिल्यानंतर त्यांचा दाह कमी होतो. म्हणून तुम्हाला जितके फुलं मिळतील तितके फुलं तुम्ही आवर्जून हे अर्पण करायचे. यामध्ये पांढरा कलर पण मिळतो. आता नाईलाजाने आपल्याला पांढरा मिळतं, पांढरं पण तुम्ही अर्पण करू शकता. पण हे गोकर्णाचं फूल भगवान शिवशंकरांना प्रिय आहे आणि हे फूल अति दिव्य फूल आहे. हे जर उपाय तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या घरात अगदी सोन्यासारखे दिवस येतील. म्हणून तुम्हाला जिथं कुठं मिळेल हे फूल ते आणायचं आहे. नाही विकत मिळालं तर विकत आणून 1 फूल 2 फूल जे मिळतील ते तुम्ही पूर्ण श्रावण महिना अर्पण करू शकता किंवा ज्या दिवशी आणताल त्या दिवशी अर्पण करा. आणि नक्कीच चमत्कार पहा. तुम्ही अर्पण केल्यानंतर तुमच्या घरामध्ये काय चमत्कार होतो हे आम्हाला कमेंट्समध्ये लिहून म्हणजे पाठवा, की म्हणजे दुसऱ्यांना सुद्धा तुमचा अनुभव वाचल्यानंतर त्यांना सुद्धा म्हणजे हे लागेल, की उत्सुकता लागेल, की आपण पण हे फूल आणलं पाहिजे आणि भगवान शिवशंकरांना अर्पण केलं पाहिजे. असं हे दिव्य फूल तुम्हाला जिथं मिळेल तिथं घेऊन या आणि अर्पण करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.